नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज संसदेमध्ये विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी जबरदस्त भाषण केलं. अक्षरशः सरकारची आबरू त्यांनी चव्हाट्यावरती आणली, सरकारचं वस्त्रहरण केलं आणि सरकारला पंतप्रधान मोदींना धुतलं. मी ही पोस्ट टाकल्यानंतर अनेकांनी मलाही ट्रोल केलं, जे राहुल गांधींना ट्रोल करतात. मला जी गोष्ट आवडते, पटते, त्याचं मी मनापासून कौतुक करतो. मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखादं काम चांगलं केलं असेल समजा, तर त्याचंही कौतुक करतो. GSTमध्ये सुधारणा केल्या तेव्हा त्याचं कौतुक केलं. त्याचप्रमाणे योगा डे सादर केला जातो, त्याचंही मी कौतुक केलेलं आहे. परंतु आज ज्या पद्धतीने देशात कारभार चाललेला आहे तो भयंकर पद्धतीने चाललेला आहे. 3 गोष्टी सांगणं आवश्यक आहे. नरवणे जे माजी लष्कर प्रमुख आहेत, त्यांच्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आणि त्यांचं पुस्तक दाखवून जे ॲमेझॉनवर की उपलब्ध आहे असं सांगण्यात येतं, त्या पुस्तकाची प्रत दाखवून राहुल गांधींनी आणि अगोदर कॅरावन या मासिकामध्ये त्याचे काही अंश छापून आले होते, ते वाचून दाखवण्याचा राहुल गांधींनी प्रयत्न केला. त्या पुस्तकामध्ये चीनने भारतात घुसखोरी केली होती तेव्हा नरवणे जे तेव्हा लष्कर प्रमुख होते, त्यांनी सरकारला विचारलं होतं, म्हणजे संरक्षण मंत्री पंतप्रधानांना विचारलं होतं की काय करायचं, तेव्हा योग्य वाटेल ते करा असं करून त्यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या किंवा तुम्हाला काय करायचं ते करा असं करून आपली जबाबदारी एक प्रकारे झटकली. त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ज्याप्रमाणे सक्रियता दाखवायला हवी होती ती दाखवली नाही त्यांनी, असा आरोप याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. परंतु त्या पुस्तकाबद्दलचा कसलाही उल्लेख करूच नका अशी भूमिका सरकारने घेतली. वास्तविक पंतप्रधानांनी सांगितलं असतं की आम्ही लष्कर प्रमुखांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असं आम्ही सांगितलं, पण असंही सरकारने सांगितलं नाही. आणि त्यामुळे आरडाओरडा करून राहुल गांधींना गप्प बसवण्यात आलं. परंतु नरवणे यांनी सुद्धा याबाबत जी काही भूमिका स्पष्ट करायची ती अगोदर केली, पण नंतर आता त्यांनी जो खुलासा केला तो असा, पेंग्विन इंडियातर्फे, की हे पुस्तक प्रसिद्धच झालेलं नाही आहे असा खुलासा प्रकाशकांनी केलेला आहे. त्या अगोदर नरवणे म्हणत होते की पुस्तक लिहिलेलं आहे पण ते संरक्षण मंत्रालय परवानगी देत नाही त्याबद्दल, आणि खरं तर परवानगी मागण्याचाच प्रश्न नव्हता, उद्भवत नाही असं सांगण्यात येत होतं. अनेक माजी लष्कर प्रमुखांनी सुद्धा अशा प्रकारची पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत, त्यांना कधीही अडवण्यात आलं नव्हतं. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती माजी लष्कर प्रमुखाच्या घाला घालण्यात आला आणि ही वस्तुस्थिती, आणि मुख्यतः चीन आक्रमण करत असताना ज्या प्रकारचं गांभीर्य पंतप्रधानांनी दाखवायला होतं, संरक्षण मंत्र्यांनी दाखवलं नाही, अशी टीका राहुल गांधींनी केल्यावरती भडका उडाला. अक्षरशः राहुल गांधींनी अत्यंत प्रभावी पद्धतीने सरकारला कोंडीत पकडलं होतं आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतूनच ते हे बोलत होते. मला आठवते की त्याच्या अगोदर जी राहुल गांधींची चांगली भाषणं झाली त्यापैकी एक भाषण होतं, त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं, जो शब्द दिल से आते हैं वो दिल में जाते हैं. असं रूमी हे जे प्रख्यात कवी आहेत, पर्शियन कवी, त्यांनी म्हटलं होतं. मनातनं जे येतं ना ते मनापासून जे व्यक्त करतो आपण, मनातलं जे आहे हृदगत ज्याला म्हणून, ते लोकांना भेटतं. आणि राहुल गांधी म्हणाले होते एकदा, जे पहिलं चांगलं भाषण झालं त्यांचं, त्यामध्ये त्यांनी हम दो हमारे दो असं म्हटलं होतं. म्हणजे हम दो कोण, म्हणजे मोदी आणि शहा, आणि त्यांचे दोन अदानी आणि अंबानी, आणि त्यांनी अदानींना कशा प्रकारे रान मोकळं करून दिलं जातं अंबानींना, हे त्यांनी त्यांच्या भाषणामधून दाखवलं होतं. अत्यंत प्रभावीपणे त्यांनी दाखवलं होतं. मिरच्या झोंबल्या अक्षरशः. त्याच्या अगोदर एका भाषणात, ते संसदेतलं होतं की नाही मला आठवत नाही, सूट बूट की सरकार असं राहुल गांधी जेव्हा म्हणाले
आणि मोदींनी सत्तेवर येतात एक वर्षभरातलंच हे भाषण असेल ते. त्यानंतर मोदींचं सगळं धोरणच बदललं, आर्थिक धोरण बदललं, लोककल्याणकारी योजना त्यांनी आणल्या. म्हणजे मी असं म्हणेन की सगळ्या लोकांनी राहुल गांधींना दुवा दिल्यापैकी त्यांनी हे झोमणारे वाक्य उच्चारल्यानंतर शेतकऱ्यांसाठी, कारागिरांसाठी काही ना काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या त्या राहुल गांधींच्या टीकेमुळे. नाहीतर त्यांनी उद्योगपतींना संपूर्ण त्यांची धन केली असती, जी धन केलेली आहे, पण गरिबांसाठी काहीच केलं नसतं त्यांनी. गरिबी हटाव योजनेची इंदिरा गांधींच्या किंवा घोषणेची टिंगल करणारे हे लोक होते, हे लक्षात घ्या आपण. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींनी एक भाषण, अविश्वास ठरावावरती होतं मणिपूर संबंधी जे भाषण केलं, त्याच्या अगोदर मी सांगतो की 2018 साली जे भाषण त्यांनी अदानी अंबानींवरती टीका करणारं केलं, त्याबद्दल आम आदमी पक्षाच्या संजय सिंग यांच्यासारख्या खासदारांनी राहुल गांधींचं कौतुक केलं. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी मणिपूरचा उल्लेख करून कोंडीत पकडलं. मणिपूरची परिस्थिती अत्यंत भीषण परिस्थिती, राहुल गांधींनी त्याबद्दलचं भाष्य केलं, अत्यंत प्रभावी पद्धतीने भाषण केलं. आणि जेव्हा ते म्हणाले की हिंदू म्हणवणारे लोक, जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवतात, ते लोक हिंसा करतात, ते लोक नफरत पसरवतात, ते लोक असत्य बोलतात, त्यावेळी पंतप्रधान मोदी खवळून उठले जागेवर आणि म्हणाले की हा सगळा हिंदू धर्मियांचा अपमान आहे. वास्तविक तसं काहीही नव्हतं. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की बीजेपी म्हणजे हिंदू नाही. त्यानंतर ते असं म्हणत जे म्हणजे नफरत आणि हिंसा फैलावणारे लोक जे आहेत ते स्वतःला हिंदू म्हणून घेतात, ते हिंदू नाही आहे असं त्यांना म्हणायचं होतं. कारण हिंदू धर्म हा सहिष्णुतावादी आहे, सर्वसमावेशक आहे, हे राहुल गांधी सांगू पाहत होते. पण मोदींनी त्याला टर्न असा दिला की समस्त हिंदू धर्मियांचा अपमान. तेव्हा राहुल गांधींनी खडसावून सांगितलं की RSS मतलब हिंदू नाही, म्हणजे RSS म्हणजेच केवळ हिंदू नाही, केवळ BJP म्हणजे हिंदू नाही, हिंदू धर्मियांचं केवळ तुम्हीच प्रतिनिधित्व करता असं बिलकुल नाही, असं ठणकावून सांगण्याचं धैर्य हे राहुल गांधींनी दाखवलं. अत्यंत प्रभावी पद्धतीने त्यांनी या गोष्टी मांडल्या. आणि ज्यावेळी राहुल गांधी खरं बोलतात तेव्हा हे लोक खवळून उठतात, भाजपवाले मिरच्या झोंबतात, त्यांना आग लागते, त्यांच्या अंगांगांची आग होते. आणि अजून एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने म्हणजे राहुल गांधींना मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचं संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आलं, बरखास्त करण्यात आलं, षडयंत्र रचून त्यानंतर त्यांना ते पुन्हा द्यावं लागलं, बहाल करावं लागलं. त्यावेळी राहुल गांधी फार चांगलं बोलले आणि तेव्हा त्यांनी रूमीचा परत उल्लेख केला की जे शब्द आपण मनापासून येतात ते मनापासून पोचतात. ते म्हणाले की आज मी डोक्याने नाही तर मनापासून बोलणार आहे. आणि ते म्हणाले की मी ज्यावेळी 20-25 किलोमीटर रोज चालत होतो त्यावेळी माझा अहंकार जास्त होता. आणि मग माझ्या लक्षात आलं की खूप दिवस चालल्यानंतर यात्रेमध्ये माझा गुडघा दुखायला लागला आणि माझ्या लक्षात आलं की माझा तो कॉन्फिडन्स होता, मी तुफान चालतो, माझ्या इतकं कोणी चालू शकत नाही वगैरे वगैरे, तो माझा अहंकार हा गळून पडला, कारण गुडघे दुखायला लागले. आणि ते म्हणाले की याच पद्धतीने अहंकार, द्वेष आणि तिरस्कार आपल्याला मनातनं काढावं लागेल. मणिपूरला भेट न देणारी, नंतर भेट दिली पंतप्रधानांनी, पण दीर्घकाळ हिंसाचार होता मणिपूरमधला भेट दिली नाही. कारण का की पंतप्रधानांचा अहंकार मोठा होता आणि हा अहंकार तुम्हाला काढावा लागेल तरच तुम्हाला भारताचा म्हणजे सर्वसामान्य लोकांचा आवाज ऐकू येईल. माझाही अहंकार मोठा होता, माझा अहंकार आता फुगा फुटला. राहुल गांधी स्वतः मान्य केलं, पंतप्रधानांचा अहंकार मोठा आहे, सगळ्या नरेंद्र मोदींचं हे आपल्याला माहिती आहे. जे नरेंद्र मोदी 56 इंच छाती आहे म्हणतात ते संसदेमध्ये महिलांच्या निदर्शनांच्या वेळी घाबरले आणि लोकसभेत आलेच नाही. 56 इंच छातीचे मोदीजी आलेच नाही. आणि मग लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की मीच सांगितलं होतं त्यांना येऊ नका. आता हे खरं की खोटं हे तुम्ही अर्थ काढा. पंतप्रधान तिथे आले नाही.
ज्या पंतप्रधान पत्रकार परिषदा संबोधित करत नाही. अमेरिकेमध्ये जेव्हा अडचणीचे प्रश्न पंतप्रधानांना ट्रम्प यांच्या समक्ष विचारले तेव्हा त्यांची पंचाईत झालेली होती. अनेकदा शिखर परिषद झाल्यानंतर मीडियाला संबोधित करण्याचं टाळून किंवा अत्यंत थोडक्यात सगळं संपून पंतप्रधान नरेंद्र मोदी सटकले. परदेशातला मीडिया हा अध्यक्ष असो, पंतप्रधान कुठल्याही देशाचा असो, त्यांच्या देशाचा असो, अमेरिकेत विशेष मीडिया अत्यंत धैर्यवान अशा प्रकारचा मीडिया आहे. तो रिचर्ड निक्सन असो की ओबामा असो किंवा जो बायडन असो किंवा ट्रम्प असो, कोणालाही सोडत नाही. पण मीडियाला सामोरं जातात कोण? राहुल गांधी जातात, समोर जातात, प्रश्नांना उत्तर देतात. आजकाल ते जेव्हा लोकसभेच्या प्रांगणात मीडियाला संबोधित करण्यासाठी आले तेव्हा प्रल्हाद जोशी जे त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे आणि अश्विनी वैष्णव तिथे आले, त्यांचं चालू होतं. तेव्हा राहुल गांधी आले, ते म्हणाले की अरे थांबा ना तुम्ही, आपण एकत्रपणे हे करूया, एकत्रपणे मीडियाला संबोधित करा, तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, मी माझं म्हणणं मांडतो. तेव्हा ते घाबरून पळाले अक्षरशः तिकडे. कारण मोदी शहांना काय वाटेल, ते घाबरलेले अक्षरशः. पक्षांतर्गत यांच्यामध्ये स्वातंत्र्य कुठलंही नाही. यशवंत सिन्हाही म्हणाले की या पक्षामध्ये भाजपमध्ये वाजपेयी अडवाणी असताना मला न पटलेल्या गोष्टी प्रभावीपणे मांडायचं, परराष्ट्र नीती असो, आर्थिक धोरण असो, आणि ते ऐकून घ्यायचे, त्याची दखल घ्यायची. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये मोदी शहा यांच्या विरोधात एक थोडाही आवाज कोणीही काढू शकत नाही, नाहीतर त्याचा काय होतं ते आपल्याला माहिती आहे. ही अशी स्थिती आहे आज पक्षामध्ये. आणि आज या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सांगतो की राहुल गांधींनी आज सर्वोत्कृष्ट भाषण केलं. त्यांची जी भाषणं झाली आहेत, प्रियंका गांधींनी सुद्धा अत्यंत प्रभावीपणे बोलल्या होत्या एक आठवड्यापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी. त्या असं म्हणाल्या होत्या की अहो, नेहरूंबद्दल तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, मोदीसारखं नेहरूंचा उल्लेख करतात ना कुठलाही विषय असेल तर, ते सगळं त्यांच्या काय तुम्हाला पापं वाटताय, चुका वाटतं, एकदा लिहून काढा तुम्ही, त्याच्यावर काय ते असेल ते बोला, लिहा, आणि मग आपण त्याच्यावरती पडदा टाकूया, आता आजच्या गोष्टीवर बोलूया. असं करून त्यांनी खिल्ली उडवली अक्षरशः. आणि आज राहुल गांधींनी जे सांगितलं ते अत्यंत मार्मिकपणे भेदक शब्दात सांगितलं. राहुल गांधी काय म्हणाले? अमेरिका आणि चीनमधल्या स्पर्धेत व्यापार करारावरती भारत अमेरिका सर्वात मौल्यवान काय असेल तर तो भारतीयांचा डेटा आहे. अमेरिकेला जर त्यांचं डॉलरचं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर त्यांना भारतीय डेटाची गरज आहे. आणि डेटा म्हणजे आज डेटा हीच शक्ती आहे. डेटा हे आजच्या IT-च्या AI-च्या जगामध्ये ते पेट्रोल आहे, याचं इंधन आहे ते. आणि राहुल म्हणाले की मोदी सरकारने या ट्रेड डीलमधलं आपल्या डेटावरचं नियंत्रण सोडून दिलेलं आहे. अमेरिकेमध्ये फ्री डेटा फ्लो आणि डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणून सरकारने देशाचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे डेटा संबंधी संपूर्ण आपलं सार्वभौमत्व, आपली स्वायत्तता, आपला डेटा सगळं आंदोलनच दिलेलं आपण अमेरिकेला. ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट राहुल म्हणतात, जर इंडिया आघाडीने किंवा काँग्रेसने आम्ही जर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असती तर आम्ही तुमचे मित्र आहोत पण नोकर नाही, आम्ही त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने बोललो असतो. ट्रम्प यांना भारतीय डेटा, आपली लोकशाही, आपली लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे, आपल्या लोकांची माहिती, आपल्या मार्केटची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, मौल्यवान आहे. आणि ट्रम्प यांना भारतीय डेटाचा ॲक्सेस हवा असेल तर त्यांनी आमच्याशी सन्मानाने वागले पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. पण संपूर्ण आपलं जे काही डेटा आपण डेटावरचा हक्क सगळे सोडून दिलेले आहेत. दुसरं ते म्हणाले की आपली ऊर्जा सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पण आपण काय केलेलं आहे? मोदी म्हणाले ना की ऊर्जा सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे, पण मोदींनी प्रत्यक्ष काय केलं आहे याच्यात की रशियन ऑइल आपण घ्यायचं नाही, जे 35% स्वस्त आहे आपल्याला मिळतं. 35% आपला वाटा आहे त्याच्यामध्ये आणि फार अन्य देशांपेक्षा अत्यंत स्वस्तामध्ये मिळतं ते. तर ट्रम्प म्हणतात तू या रशियाकडनं तेल घ्यायचं नाही, इराणकडनं तेल घ्यायचं नाही, जिथनं स्वस्त मिळतं तिथनं घ्यायचं नाही.
आणि ते व्हेनेझुएलाकडनं घ्या, अमेरिकेकडनं घ्या, आणि ते आपण मान्य केलेलं आहे. म्हणजे आपण आपलं व्यापारी हित आपण बघायचं का अमेरिकेन ठरवायचं? आपलं ऊर्जा हित, इंधन हित आपण बघायचं का अमेरिकेन ठरवायचं? पण आपण अमेरिका ठरवेल त्याप्रमाणे आपण ते सगळं मान्य केलेलं आहे. याबद्दल जेव्हा व्यापार मंत्री आपले पियुष गोयल यांना विचारलं तर ते म्हणाले की रशियन ऑइल हा परराष्ट्र खात्याच्या प्रांगणातला मुद्दा आहे. ते तुम्ही जयशंकर यांना विचारायचे, परराष्ट्र मंत्री आहेत. वास्तविक हे ट्रेड डीलमधला मुद्दा आहे हा. तेलाची खरेदी याच्याशी संबंध आहे याचा. त्याचा परराष्ट्र खात्याशी काय संबंध होता? आणि जयशंकर म्हणाले, काही विचारलं ते म्हणाले की तुम्ही गोयलना विचारा. असं त्यांचा एकमेकाकडे चेंडू टोलवत होते ते. ही यांची धाडसी होती. अर्णब गोस्वामी जे सरकारची काही काळ चमचगिरी करत होते, त्यांनी याच्यासंबंधी पियुष गोयलना विचारले होते. त्यांना काही बोलता येईल. आता तुम्हाला दुसरं सांगतो. ते म्हणाले की आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे संरक्षण महत्त्वाचे वाटते. आणि आज याच्यामध्ये त्यांनी काय केले ते सांगितलं. राहुल गांधी म्हणतात त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या हितावरतीचं संपूर्ण आपण सोडचिठ्ठी दिलेली. सोयाबीनपासून अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे. हे शेतकऱ्यांच्या संतापाची भावना, खवळल्याची भावना राहुल गांधींनी संसदेत मांडून दाखवली वेगळ्या शब्दामध्ये. राहुल गांधींनी स्पेसिफिक काय सांगितलं बघा. डिजिटल ट्रेड रूल्सवरचं नियंत्रण भारताने सोडून दिलं आहे. डेटा लोकलायझेशनची अट शिथिल केली आहे. अमेरिकेला विनामूल्य डेटा फ्लोची परवानगी दिली आहे. डिजिटल टॅक्सवर आपण मर्यादा आणल्या आहेत आणि मोठ्या कंपन्यांना आपण 20 वर्ष टॅक्स हॉलिडे कर सवलत दिलेली आहे मोठ्या बड्या अमेरिकन कंपन्यांना. म्हणजे संपूर्ण भारताच्या हितावरती सोडचिठ्ठी, तिलांजली दिली आपण. केवळ डोनाल्ड ट्रम्प यांचं आपण संपूर्ण मान्य केलेलं आहे. ट्रम्प जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूर केलं त्यावेळी त्यानंतरच्या काळामध्ये ते संपल्यानंतर 2 दिवसातच मी हे युद्ध थांबवलं असं त्यानंतर 100पेक्षा जास्त वेळा ट्रम्प म्हणाले. मोदींच्या समक्ष बोलले पण मोदी काही बोलले नाही त्याच्यामध्ये की तुमचा काय संबंध, आम्ही थांबवले ते युद्ध. असं मोदी म्हणण्याचं धाडस 56 इंचच्या मोदींनी दाखवलं नाही. रशियन तेल आम्ही घेऊ, तुम्हाला काय करायचं आहे असं म्हणण्याचं धाडस केलं नाही. हे सगळं लक्षात घ्या. आणि हे का करतायत ते आज यासंबंधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज अशी गोष्ट आहे की लाडका उद्योगपती गौतम अदानी यांचं एक प्रकरण अमेरिकन सिक्युरिटी एक्सचेंजमध्ये आहे. जसं आपलं सेबी आहे तसं तिकडे त्या कमिशनच्या पुढे आहे ते SEC म्हणतात त्याला. आणि त्या प्रकरणामध्ये जर त्यावरती अदानींवरती कारवाई झाली तर 30,000 कोटी रुपये त्यांना द्यायला लागतील. अदानी हे मोदींच्या जवळचे आहे आणि अमेरिकेच्या सर्व अटी शर्ती मानून त्यांनी एका उद्योगपतीला जपलं आहे का की आता आम्ही हे सगळं तुमच्या अटी मान्य करतो आहे. भले शेतकरी मरो तिकडे, भले आमचे डेटावाले मरोत, पण आम्ही आमच्या टेक्स्टाईलवाले म्हणजे कापडवाले मरोत, वस्त्रोद्योगवाले. कारण बांगलादेशला अनेक सवलती दिल्यात. वस्त्रोद्योग आता त्यांचा एकदम वर जाणार आहे. वस्त्रोद्योग होताच तो मध्यंतरी खचला होता बांगलादेशमधल्या रक्तपातामुळे. आणि आपल्या इथले जे वस्त्रोद्योग तो आता संकटात होताच. बांगलादेशला फेवर केले पण भारताला नाही. म्हणजे मोदींच्या 56 इंच छातीचं करायचं काय, पण काय करणार त्याचं काही उपयोगच नाही त्याचा. चीनचं नाव घेऊन हा माणूस कधी बोलू शकत नाही, चीनला खडसवू शकत नाही. पाकिस्तान छोटासा देश, चिल्लर देश आहे, त्याबद्दल बोलतात काही ते सुद्धा पाकिस्तान आणि आपलं युद्ध हे आम्ही थांबवलं असं ट्रम्प म्हणतात, त्यामध्ये गप्प बसतात. बड्या उद्योगपतींसमोर गुडघे टेकतात, लाडक्या उद्योगपतींसमोर काय सांगतात. आणि त्यामुळे राहुल गांधींनी आज या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अक्षरशः त्यांना एक्सपोज केलं. बघा आज स्थिती अशी आहे
की अमेरिकेकडनं आपण दरवर्षी 10,000 कोटी डॉलर्सची खरेदी करायचं कबूल केलं आहे. सध्या त्यापेक्षा 50%पेक्षाही कमी खरेदी करतो. 41 कोटी डॉलर, 4,100 कोटी डॉलर इतकी आपण खरेदी करतो. त्याच्या दुपटीपेक्षा जास्त आपण अमेरिकेकडनं आपल्याला आयात करावे लागणार आहे. 35% तेल जे रशियाकडनं करतो आपण स्वस्तात घेतो ते आता बंद करावं लागणार आहे. हळूहळू ते कमीच केलं आहे आपण आयात, कारण आपलं 85% तेल आपल्याला आयात करावं लागतं. मोदी म्हणाले की आम्ही भारताला आयातीबाबत भारताला तेलाबाबत स्वयंपूर्ण करू. कुठे झालं स्वयंपूर्ण? काँग्रेसने काही केलं नाही, तेलाचे नवीन क्षेत्र शोधली नाही. तुम्ही काय केलं आहे माहिती? गोष्ट अशी आहे की राहुल गांधींनी सांगितलं, जे अनेकांनीही सांगितलं आहे, की आपला जो कर जो अगोदर 3.5% होता तो आता 18% आहे. ट्रम्प यांनी आता तो ऑगस्ट आणि नंतर 2 टप्प्यामध्ये तो 50%वर नेला होता. मग त्याच्या अगोदर तो कमीच होता, 3% होता तो. म्हणजे 3%वरून 18%वरती आला आहे. पण ट्रम्प यांनी 50%वरून 18% आला आहे. बघा मोदींनी कशी करामत केली. असं लोकांची दिशाभूल केली जाते. मुळात मूळ कर कमीच होता, तो आता जास्त आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अमेरिकेतल्या अनेक वस्तू आता आपल्याकडे करमुक्त असतील. जे बांगलादेशमध्ये कसं आहे की बांगलादेशमध्ये कापड आणणार अमेरिकेतनं, त्याच्यावर ते करमुक्त असेल. ते प्रोसेसिंग करून ते कापड वस्त्र हे अमेरिकेत गेलं का, पॅन्ट असेल शर्ट गेले ते करमुक्त असेल. त्याच्यामध्ये आपल्याला अशा सवलती दिलेल्या नाही आहेत. दुसरी गोष्ट अशी की बघा की मैं अकेला ही काफी हूँ असं मोदी म्हणाले, पण लोकसभेमध्ये येण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो की निशिकांत दुबे जे भाजपचे अत्यंत वाह्यात खासदार आहेत, त्यांनी नेहरूंवरती असं, माजी पंतप्रधान आहे देशाचे, या देशाच्या राष्ट्रनिर्मिती जे देशाचा विकासात सगळ्यात जास्त वाटा जो आहे तो नेहरूंचा आहे. त्या नेहरूंची बदनामी तुम्ही करता, त्यांना बोलू देतात ओम बिर्ला, पण एपस्टीन फाईल हा उल्लेख करायचा नाही, अदानींचा उल्लेख करायचा नाही, अनिल अंबानींचा उल्लेख करायचा नाही. अशा प्रकारची बंधनं राहुल गांधींवर लादली जातात. पण राहुल गांधी अत्यंत चतुराईने, खुबीने, तर्कशुद्ध पद्धतीने मुद्दे मांडून सत्ताधाऱ्यांचा मुखोटा जो बुरखा आहे तो टाराटारा फाडत आहेत. हे घाबरट लोक आहेत, हे भोंदू लोक आहेत. आणि तुम्हाला सांगतो, सागरिका घोष या ज्या तृणमूल काँग्रेसच्या, शेवटचा मुद्दा सांगतो, त्यांनी राज्यसभेच्या मूळ पत्रकार आहेत, त्यांनी प्रभावी भाषण केलं आणि दाखवून दिलं की उत्तराखंड असो, गोवा असो, मध्य प्रदेश असो, तुफान भ्रष्टाचार भाजप शासित राज्यात झालेला आहे. हे रिपोर्ट्स आलेले त्याचे वर्तमानपत्रातले नाहीत, वेगवेगळ्या संस्थांचे. कॅगनीही दाखवलं की कशा प्रकारचा भ्रष्टाचार हा भाजपच्या कारकिर्दीत झालेला आहे. आणि त्यांनी म्हटलं की DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, DBT योजना, त्याच्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अपात्र लोकांच्या खात्यात, ज्यांना मिळायला नको त्यांच्या खात्यात पैसे गेले. स्किल इंडियाच्या कार्यक्रमामध्ये बोगस पद्धतीचे व्यवहार होऊन अनेक अपात्र लोकांना पैसे दिले गेलेले. नंतर GST संकलनामध्ये 20,000 कोटींचा फ्रॉड झालेला आहे. हे सगळं सागरिका घोष यांनी कॅगचे रिपोर्ट्स दाखवून हे सगळ्या गोष्टी राज्यसभेत मांडल्या. मोदींचं सरकार आणि भाजप शासित सरकार देखील भ्रष्ट आहे, याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत. हे सरकार भोंदू आहे. मणिपूरमध्ये जेव्हा हिंसाचार चालू होता तेव्हा तिथे जाण्याचं धाडस मोदींनी केलं नाही. लोकांना तणाव शांत करण्याचं, गांधीजींचं नाव घेतात, गांधी दंगलीच्या वेळी नेहरू उतरायचे आणि हे गप्प बसले तिथे जाऊन नुसते भाषणं ठोकतात. पत्रकार परिषदांना सामोरं जात नाही, लोकसभेला सामोरं जात नाही, विरोधकांच्या टीकेच्या वेळी त्याला काही प्रतिसाद देत नाही, तुच्छ लेखतात. नेहरूंचा उल्लेख करून त्यांची बदनामी करायची आणि मूळ प्रश्नांना, आजच्या वर्तमानकालीन प्रश्नांना उत्तर द्यायची नाही. हा सगळा जो यांचा भोंदूगिरीचा बुरखा आहे
तो टरा फाडण्याचं काम, यांचं वस्त्रहरण करण्याचं काम राहुल गांधींनी केले. त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ट्रोल आर्मी काही म्हणो, समाज माध्यमातील लोक राहुल गांधींना काही म्हणो, आणि मलाही नावं ठेवो, जे सत्य आहे ते सत्य आहे. ते राहुल गांधी बोलले आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बोलले. आणि म्हणूनच मी आज राहुल गांधींच्या अभ्यासपूर्ण भाषणाबद्दल त्यांना दाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. तुर्तास इतकंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर बघा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.